झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवावेत आणि नंतर तळून घ्यावं. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा. त्यामुळं तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होतं. छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. त्यामुळं भटुरे छान फुगतात आणि मऊही राहतात. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटतं. यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाकावेत. यामुळं मीठ मोकळं राहतं. डाळ माखणी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत घालावी. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. यामुळे डाळीला विशिष्ट चव येते. तांदूळ किंवा धुता येणाऱ्या ज्या डाळी असतात त्यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. कीड लागणार नाही. मटकी, वाटाणा, हरभरा यांना बोरिक पावडर पण लावून ठेवावे. केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते. रवा भाजून ठेवल्यावर आळी होत नाही. डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळेस वरचे पाणी ओतून द्यावे आणि ताक आंबट होणार नाही. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. म्हणून भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावेत. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात जर करायचा असेल तर कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. आले, लसूण, मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करून घ्यावं. पेस्ट स्वादिष्ट होते. पाव पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीनं पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात. हाताला किंवा पाट्यावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावं. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही. पण अशा वेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा. यामुळं भाकरी मोडत नाही. चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पीठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले असेल तर गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचित मऊ मळावी. चकली तेलातून लगेच काढल्यास चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबुडे येतात. त्यानंतर बुडबुडे बंद होऊन चकली थोडी खाली बसायला लागेल तर अशा वेळी चकली झाली असं समजावं आणि त्याआधी चकली तेलातून काढू नये. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावं. यामुळं पाव चांगले कापले जातात. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात गरम पाणी करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा. दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटतं. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात भरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा.